Hello everyone, today we are going to learn standard 7 maths practice set 17. Question number 1 आहे, write the measures of the supplements of the given angle below. काही अँगल्स इथे दिलेले आहे, त्यांचे सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचे आहे. आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड केलेले आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सप्लिमेंटरी अँगल फाइंड करू. बघा, इथे आपल्याला एक डेफिनेशन गिवन आहे. The sum of the measures of two angle is 180 degree. They are known as supplementary angle. दोन अँगलची सम म्हणजेच ॲडिशन 180 डिग्री असेल तर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. ओके, आधीच्या प्रॅक्टिसमध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल शिकलो आपण. कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असते? 90 डिग्री. ओके, जेव्हा दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री येणार तेव्हा ते कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील, आणि जेव्हा दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री येणार तेव्हा ते सप्लिमेंटरी अँगल असतील. या फिगरकडे लक्ष द्या. इथे आहे ए बी डी. ए बी डी हा वन अँगल दिलेला आहे. डी बी सी हा सेकंड अँगल दिलेला आहे. ह्या दोन्हीही अँगलची ॲडिशन 180 डिग्री आहे, तर हे सप्लिमेंटरी अँगल असणार आहेत. ओके, तर सपोज ए बी डी ह्या अँगलचं आपल्याला मेजरमेंट गिव्हन आहे. डी सी बी ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर काय करणार? 118 मधून गिव्हन जे मेजरमेंट आहे ते मायनस केले तर ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला मिळून जाईल. ओके, सो ह्या डेफिनेशनच्या अकॉर्डिंग आपण दिलेले जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करणार. इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 15 डिग्री. 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. काय असणार आहे? ओके, सो आन्सरमध्ये राईट करायचं जे आपल्याला फाइंड करायचं आहे ना सेकंड अँगल, तो आपण एक्स कन्सिडर करणार आहे. सो लेट द मेजर of the supplementary angle of 15 degree be x. x कन्सिडर करणार आहे, x डिग्री. ओके, देन काय करायचं आहे? इक्वेशन तयार करायचं आहे. दोन अँगलची ॲडिशन केली आपण तर आपल्याला 180 डिग्री मिळणार आहे. तर दोन अँगल कोणते? 15 प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री आपण का घेतलेला आहे? बिकॉज सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते म्हणून. ओके, सो आता इथे 15 आहे, इथे एक्स आहे. हा 15 अपोजिट साईडला आपल्याला शिफ्ट करायचा आहे. एक्स इज इक्वल टू 180 ॲज इट इज राहू द्यायचे. हा 15 अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर हा मायनसला जाणार 15 डिग्री. एक्स डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 15 केलं तर 165 डिग्री येणार आहे. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. एक्स काय कन्सिडर केला होता? जो सेकंड अँगल आहे तो कन्सिडर केला आहे, म्हणजे 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आहे 165. देअरफॉर द supplementary angle of 15 degree is 165 degree. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 85 डिग्रीचा आपण सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक्स कन्सिडर करावा लागेल. जो अँगल फाइंड करायचा आहे तो एक्स कन्सिडर करावा लागेल, बिकॉज टू अँगलची ॲडिशन 180 यायला पाहिजे तेव्हाच तो सप्लिमेंटरी अँगल असेल. सो लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 बी x degree. 85 degree be x degree. Then 85 degree plus x degree is equal to 180 degree. ह्या दोघांची ॲडिशन केली तर 180 डिग्री यायला पाहिजे. आता x अँगल आपण फाइंड करू. x डिग्री इज इक्वल टू 180 ॲज इट इज. हा 85 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे तर तो मायनसला जाणार आहे. 85 डिग्री मायनस. ओके,
सो x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 85 डिग्री तर येणार 95 डिग्री. या दोघांची मायनस केली ना तर 95 डिग्री येते. म्हणजे आपल्याला x मिळालेला आहे 95 डिग्री. सो 85 आणि 95 यांची ॲडिशन केली तर आपल्याला 180 डिग्री मिळून जाते. म्हणजेच हे सप्लिमेटरी अँगल आहे. ठीक आहे. द सप्लिमेटरी अँगल of 85 degree is 95 degree. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 120 डिग्री. याचा पण आपल्याला सप्लिमेटरी अँगल फाइंड करायचं सांगितलेलं आहे. सो तो अँगल आपण x कन्सिडर करत असतो. सो लेट द मेजर ऑफ द सप्लिमेटरी अँगल of 120 be x. Then 120 plus x degree is equal to 180 degree. x इथे घेतला, 180 इथे राईट केला, 120 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर मायनस येणार आहे. ओके. आता x डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 120 60 डिग्री. म्हणजे x ची व्हॅल्यू 60 डिग्री मिळाली. 120 आणि 60 ह्यांची ॲडिशन 180 येणार आहे. म्हणजेच ते सप्लिमेटरी अँगल आहेत. Therefore, the supplementary angle of 180 degree is 60 degree. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 37 डिग्री. 37 डिग्रीचा आपण सप्लिमेटरी अँगल फाइंड करून घेऊ. सो x कन्सिडर करायचा आहे. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेटरी अँगल of 37 be x डिग्री. देन काय स्टेप आहे, इक्वेशन तयार करायचं. 37 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे x राईट केला, 180 डिग्री मायनस 37 डिग्री. हा 37 अपोजिट साईडला शिफ्ट केला, मायनस आला तर x डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 37 143 येणार आहे. ओके. सो आपल्याला 140 डिग्री हा x अँगल मिळालेला आहे. सो x डिग्री आहे ना तर 37 आणि 140 यांची ॲडिशन केली तर 180 डिग्री येतं. म्हणजे दोन्ही सप्लिमेटरी अँगल आहेत. सो फायनल आन्सर काय राईट करायचं, द सप्लिमेटरी अँगल ऑफ 37 is 143 डिग्री. ओके. एक्झाम्पल नंबर 5 आहे 108 डिग्री. याचा पण सप्लिमेटरी अँगल फाइंड करायचा आहे तर x कन्सिडर करू. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेटरी अँगल of 108 degree be x degree. Then 108 degree plus x degree is equal to 180 degree. हा x इथे 180 as it is. हा 108 अपोजिट साईडला शिफ्ट केला, 108 मायनसमध्ये जाणार आहे. सो 180 मायनस 108 72 डिग्री. x मिळाला 72 डिग्री. Therefore, the supplementary angle of 108 degree is 72 डिग्री. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे
0 डिग्री. 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आपण आधीच डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे की दोन असे अँगल पाहिजे की त्यांची ॲडिशन 180 डिग्री यायला पाहिजे. ओके, सो इथे आपल्याला 0 डिग्री दिलेला आहे, तर सेकंड अँगल ऑब्व्हियसली 180 डिग्रीच असणार आहे. तर इथे आपण आपल्या मेथडनुसार सॉल्व्ह करणार आहे. त्यासाठी राईट करायचं आहे आपल्याला, लेट द मेजर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री बी एक्स. मेथडनुसार आपण सॉल्व्ह करणार आहे. देन 0 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. दोन अँगलची ॲडिशन ऑलवेज 180 डिग्री यायला पाहिजे, तेव्हाच ते सप्लिमेंटरी अँगल असतील. सो एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 0 अपोजिट साईडला शिफ्ट केला, मायनसला गेला. सो एक्स डिग्री 180 मायनस 0 ऑब्व्हियसली 180 डिग्री येणार आहे. देअरफोर द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे ए डिग्री. ए डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे. सो त्याला एक्स कन्सिडर करू. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी angle of A degree be x degree. Then A degree plus x degree is equal to 180 degree. आता x इथे as it is, हा 180 as it is. A हा अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. A हा अपोजिट साईडला शिफ्ट केला तर काय जाणार, मायनसला. ओके, सो x डिग्री इज इक्वल टू 180 मायनस ए, आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण डिग्री साईन राईट केलं तरी चालेल. इथे सेपरेट डिग्री साईन दिले होते, इथे आपण ब्रॅकेटच्या बाहेर राईट केलेलं आहे. सो एक्स आपल्याला मिळालेला आहे 180 मायनस ए. देअरफोर द सप्लिमेंटरी अँगल of A degree is 180 minus A degree. Question number 2 आहे, the measures of some angle are given below. Use them to make pairs of complementary and supplementary angle. इथे काही अँगल्सचे मेजरमेंट्स आपल्याला गिव्हन आहे. या मेजरमेंट्सच्या अकॉर्डिंग आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर फाइंड करायच्या आहे अँड सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर फाइंड करायच्या आहे. तर आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, टू अँगलची ॲडिशन. दोन अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री आली तर तो कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर असणार आहे ती, आणि टू अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री आली तर ती सप्लिमेंटरी अँगलची पेअर असणार आहे. तर इथे आता फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर फाइंड करू. पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके, सो फर्स्ट इथे राईट करायची आहे पेअर. बघा आता इथे मेजर अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री आहे. 60 डिग्रीमध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर फाइंड करत आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर ही 90 डिग्रीची असते, म्हणून इथे 60मध्ये 30 जर ॲड केले तर आपल्याला 90 मिळेल. म्हणजे मेजर अँगल बी अँड मेजर अँगल यन ही एक पेअर होत आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलची. सो फर्स्ट आपण इथे राईट करून घेऊ. मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल एन इज इक्वल टू 60 प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ही फर्स्ट पेअर मिळाली. सेकंड पेअर बघा आता कॉम्प्लिमेंटरी अँगलची काय मिळू शकते. इथे बघा 90 आहे, 90 डिग्री
मध्ये आपण 0 ॲड केला तर 90 डिग्री आन्सर येणार आहे. म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री पाहिजे ना, तर इथे 90 डिग्री ऑलवेज आहेच, तर 0 डिग्री ॲड केला आपण तर 90च मिळणार आहे. म्हणजे हे दोन पेअर इथे मिळालेली आहे. मेजर अँगल Y अँड मेजर अँगल E. मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल E इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 0 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, ही सेकंड पेअर. ओके, ही सेकंड पेअर आपण इथे राईट केली. मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल E इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 0 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अंडरस्टँड. आता थर्ड वन पेअर आपण कोणती फाइंड करू शकतो बघा 90 डिग्रीची. इथे तर आहे 150 डिग्री ऑलवेज ग्रेटर आहे 90 पेक्षा, सो हा येणार नाही. सो मेजर अँगल D हा 75 डिग्री आहे. 75 डिग्रीमध्ये आपण 50 डिग्री ॲड केला तर इथे आपल्याला 90 डिग्री मिळेल. म्हणजे मेजर अँगल D आणि मेजर अँगल F हे दोन्हीही पेअर सब कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या बनतात. सो थर्ड वन पेअर येणार आहे इथे मेजर अँगल D प्लस मेजर अँगल F इज इक्वल टू D किती आहे 75 डिग्री प्लस F किती आहे 50 डिग्री. सो 75 आणि 15 डिग्री 90 डिग्री होणार आहे. सो ह्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर. आणखी इथे कोणती पेअर फाइंड होते का कॉम्प्लिमेंटरी अँगलची बघा. सो इथे मेजर अँगल G 120 आणि मेजर अँगल J 150 डिग्री दोन्हीही 90 पेक्षा ग्रेटर आहे. तर इथे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या ओनली 3 पेअर मिळालेल्या आहे. आता आपण सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर फाइंड करू. तर सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असणार आहे. दोन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री आली तरच ती सप्लिमेंटरी अँगलची पेअर होणार आहे. तर इथे आपल्याला असे मेजरमेंट फाइंड करायचे आहे की त्यांची ॲडिशन 180 डिग्री यायला पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे 60 डिग्री घेतला आपण, तर 60 डिग्रीमध्ये आपण यामधील कोणता अँगल ॲड करू शकतो की आपल्याला मिळेल 180 डिग्री ॲडिशन. ओके, सो मेजर अँगल B 60 डिग्री आहे आणि आता इथे मेजर अँगल G 120 डिग्री आहे. 60 आणि 120 यांची ॲडिशन केली तर 180 डिग्री मिळते. म्हणजे ही फर्स्ट पेअर मिळाली आपल्याला. सो आता ही फर्स्ट पेअर आहे. सेकंड पेअर बघूया आणखी कोणती येणार आहे. 30मध्ये आपण किती ॲड करू शकतो यामधले की 180 येणार आहे. येणार नाही. 90मध्ये इथे 90 ॲड केलं तरच 180 येणार, बट इथं आणखी एक 90 नाही म्हणून तो पण येणार नाही. 150 डिग्री 150 डिग्रीमध्ये 30 डिग्री ॲड केला तर हे दोन पेअर मिळून जातात. ओके, मेजर अँगल J अँड मेजर अँगल N ही एक पेअर आणि मेजर अँगल B मेजर अँगल G ही सेकंड पेअर आपल्याला मिळते. आणखी थर्ड वन पेअर मिळेल का. 75मध्ये आपण यामधील कोणताही ॲड केला तर 180 डिग्री मिळणार नाही. ओके, सो आपल्याला सप्लिमेंटरी अँगलच्या 2 पेअर मिळालेल्या आहेत. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. फर्स्ट पेअर आहे इथे मेजर अँगल B प्लस मेजर अँगल G इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सेकंड वन पेअर आहे इथे मेजर अँगल N प्लस मेजर अँगल J इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 150 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर आपल्याला मिळाल्या आणि कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर आपण 3 पेअर फाइंड केलेल्या आहे. सप्लिमेंटरीच्या 2 पेअर फाइंड केल्या. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे इन ट्रायंगल XYZ मेजर अँगल Y इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक. एका ट्रायंगलमध्ये आपल्याला Yचं मेजरमेंट गिव्हन आहे जो XYZ ट्रायंगल आहे. Yचं मेजरमेंट 90 डिग्री गिव्हन आहे. X अँगल आणि Z अँगल ह्यांची ॲडिशन केली तर कोणत्या प्रकारची पेअर तयार होणार आहे हे इथे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे कोणताही ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलची जे तिन्ही अँगल असतील त्या तिन्ही अँगलच्या ॲडिशन जे येणार आहे ती 180 डिग्री असते. ओके, तो कोणताही ट्रायंगल असो त्या ट्रायंगलची ॲडिशन ही ऑलवेज 180 डिग्री असते. सो इथे आपण एक सेंटेन्स राईट करू. द सम
of the measures of the angle of a triangle is 180 degree. ओके, ट्रायंगलचे तिन्ही अँगलची ॲडिशन केली ना, सपोज आता इथे हा ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमध्ये किती अँगल आहे, हा वन अँगल, हा सेकंड अँगल अँड हा थर्ड अँगल. या ट्रायंगलमधील तिन्ही अँगलची ॲडिशन केली म्हणजे सम केली तर ऑलवेज 180 डिग्री असते, हे लक्षात ठेवायचं आहे. देअरफॉर मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वाय प्लस मेजर अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे मेजर अँगल वायचा आपल्याला मेजरमेंट दिलेला आहे, तर वाय किती आहे 90 डिग्री, मेजर अँगल एक्स ॲज इट इज आणि मेजर अँगल झेड ॲज इट इज 180 डिग्री. आता 90 हा आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, कारण मेजर अँगल एक्स आणि मेजर अँगल झेड ह्या दोघांची ॲडिशन केली तर कोणती पेअर इथे येणार आहे ना, तेच क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर आपण इथे काय करणार, 180 ॲज इट इज राहू द्यायचा आहे आणि हा 90 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर काय येणार, मायनसला जाणार आहे आणि इकडे मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल झेड ॲज इट इज. 180 मायनस 90 डिग्री म्हणजेच मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल झेड ह्या दोघांची आपण ॲडिशन केली तर आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. मग 90 डिग्री कोणत्या पेअरची ॲडिशन असते, कोणत्या अँगलची ॲडिशन असते, कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते. म्हणजेच ह्या दोघांची पेअर आपण कॉम्प्लिमेंटरी पेअर लिहू शकतो. देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. अंडरस्टँड? ओके, खूप इझी आहे. दोन्ही अँगलची ॲडिशन केली तर 90 डिग्री येते आणि 90 डिग्री ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते. क्वेश्चन नंबर 4 आहे, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी पेअरचे दोन अँगल आहेत, त्या दोन अँगलमधील डिफरन्स हा 40 डिग्री दिलेला आहे. तर फाइंड द मेजर्स ऑफ द टू अँगल. त्या दोन्ही अँगलचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, डिफरन्स 40 डिग्री दिलेला आहे म्हणजे फर्स्ट अँगल आणि सेकंड अँगल यांच्यामधील गॅप हा 40 डिग्रीचा दिलेला आहे. तर बघा इथे कोणत्याही प्रकारचा अँगल गिव्हन नाही, तर आपण एक्स कन्सिडर करणार. जो फर्स्ट अँगल आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल पेअरमधील तो एक्स हा फर्स्ट अँगल कन्सिडर करू आणि सेकंड अँगल हा एक्स प्लस 40 कन्सिडर करू. ओके, म्हणजे फर्स्ट अँगल आपण एक्स घेतला, सेकंड अँगल आपण एक्स प्लस 40 घेतला, तर दोघांची मायनस केली तर डिफरन्स 40 डिग्री येणार. ते कसं येणार बघा, तर आपण इथे राईट करू, लेट द मेजर ऑफ द फर्स्ट अँगल of the complementary pair be x डिग्री. फर्स्ट अँगल x डिग्री कन्सिडर करायचा आहे. देन द मेजर of the second angle of the complementary pair is x minus plus 40 डिग्री. फर्स्ट अँगल x कन्सिडर केला, सेकंड जो अँगल आहे x प्लस 40 कन्सिडर केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट हे ऑलवेज किती आहे 90 डिग्री. दोन जे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्या दोन्ही अँगल प्लस जर आपण केली, ॲडिशन केली तर 90 डिग्री येत असते. हे आपण डेफिनेशन थ्रू इथे घेतलेलं आहे. ओके, देअरफॉर द सम ऑफ मेजर
of two complementary angle is 90 degree. ही डेफिनेशन आहे ना, ही डेफिनेशन थ्रू आपण हे दोन्हीही अँगल इथे घेतलेले आहे. तर इथे इक्वेशन काय होणार मग, देन x डिग्री प्लस x प्लस 40 डिग्री. बघा हा फर्स्ट अँगल आहे जो कन्सिडर केला आपण x, हा सेकंड अँगल आहे, हा सेकंड अँगल आहे x डिग्री प्लस 40 इज इक्वल टू 9. दोन्ही अँगलची ॲडिशन केली तर 90 डिग्री यायला पाहिजे, बिकॉज ते कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे ना. देन आता इथे x आहे, इथे पण x आहे, हा x प्लस आहे, हा पण प्लस आहे, सो यांची ॲडिशन होणार म्हणजे 2x येणार प्लस हा 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा 40 इकडे प्लस आहे ना, आपण अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. इथे 2x इज इक्वल टू 90 मायनस 40 डिग्री. 2x इज इक्वल टू 90 मायनस 40 50 डिग्री. आता इथे एक्सला मल्टिप्लाय 2 आहे, सो इथे x राहणार आणि हा 2 अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार, तो डिवायडेशनला जाणार. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4, 5 मायनस 4 1, इथे 10 नंबर होईल ना, 2 5 जा 10, x इज इक्वल टू 25, x इज इक्वल टू 25 डिग्री. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ना, सो हा x आपण फर्स्ट अँगल कन्सिडर केला होता. तर देन फर्स्ट अँगल इज इक्वल टू x आहे, तर x किती 25 आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे हा फर्स्ट अँगल आपल्याला 25 मिळाला. आता सेकंड अँगल काय कन्सिडर केला होता, x प्लस 40 कन्सिडर केला होता. तर x ची व्हॅल्यू पुट करायची आहे 25 आणि प्लस 40 किती होणार, 25 प्लस 40 65 डिग्री. सो सेकंड अँगल मिळालेला आहे 65 डिग्री. देन फायनल आन्सर राईट करू आता. देअरफॉर द मेजर ऑफ the required angles are 25 degree and 65 degree. Okay. Question number 5 आहे, PTNM is a rectangle. Write the names of the pair of supplementary angles. हा एक रेक्टँगल गिव्हन आहे, यामध्ये आपल्याला सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर फाइंड करायच्या आहेत. तर तुम्हाला माहितीच असेल सप्लिमेंटरी अँगलची जी ॲडिशन आहे, 2 अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री असेल तर ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके. तर या रेक्टँगलमध्ये P हा अँगल 90 डिग्री, T अँगल 90 डिग्री, N अँगल 90 डिग्री, M अँगल 90 डिग्री आहे. रेक्टँगलचे चारही अँगल हे 90 डिग्रीचे असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर सप्लिमेंटरी अँगल 180 पाहिजे आहे ॲडिशन दोन्ही अँगलची. तर इथे P आणि M घेतला तर हा 180 असणार आहे ना ॲडिशन. P हा 90 डिग्री, M हा 90 डिग्री, 90 प्लस 90 180, म्हणजे ही एक पेअर फाइंड होते इथे. आणि नेक्स्ट आपण असं पण घेऊ शकतो T आणि M. T हा 90 डिग्री, N हा 90 डिग्री, 90 प्लस 90 180, म्हणजे हे दोन्हीही सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर आहे इथे. ओके. नेक्स्ट आता P आणि T. P अँगल 90 डिग्री, T अँगल 90 डिग्री, सो हे किती येतील 90 90 180, म्हणजे ही एक पेअर आपल्याला फाइंड झालेली आहे. बघा फर्स्ट पेअर आपण फाइंड केली अँगल P अँगल M, सेकंड पेअर अँगल T अँगल N, थर्ड वन पेअर अँगल P अँगल T. आता फोर्थ वन पेअर घेऊ शकतो आपण सेम ॲज इट इज अँगल M अँगल N. हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री, 90 90 180 डिग्री. ओके. सो अँगल M अँगल N ही फोर्थ वन पेअर. आता फिफ्थ वन पेअर पण होते बघा, P अँगल N, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, 180ची पेअर होते इथे. ओके. सो सिक्स्थ पेअर काय आहे अँगल M अँगल T. ही पण एक पेअर बनू शकते, कारण हा पण 90चा आहे, हा पण 90चा आहे, 90 प्लस 90 180, अशा आपल्याला यामध्ये 6 पेअर मिळून जातात. ओके. तर आता इथे सर्वात आधी हे राईट करावं लागेल की रेक्टँगलचे जे ऑल अँगल्स असतात ना यामध्ये हे 90 डिग्रीचे असतात.
each angle of rectangle is of measure is 90 degree. The pair of supplementary angles. ओके, सो फर्स्ट पेअर काय येणार आहे, आपण फर्स्ट पेअर घेतली पी एम, अँगल पी अँड अँगल एम. सेकंड पेअर अँगल टी अँड अँगल एन. बघा फर्स्ट पेअर इथे घेतलेली आहे आपण अँगल पी अँगल एम. अँगल पी अँगल एम ही पेअर घेतली फर्स्ट. सेकंड पेअर आहे अँगल टी अँगल एन. अँगल टी अँगल एन घेतलेली आहे. अँड थर्ड वन पेअर घेतली आपण अँगल पी अँगल टी ही पेअर घेतलेली आहे. ओके, फोर्थ पेअर घेणार आहे अँगल एम अँगल एन. ओके, नेक्स्ट आता अँगल पी आणि अँगल एन. फिफ्थ पेअर अँगल पी अँड अँगल एन. सिक्स्थ वन पेअर अँगल एम अँगल टी किंवा अँगल टी अँगल एम असं पण राईट करू शकतो आपण. ओके, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. जे रेक्टँगलचे अँगल्स आहेत ना ते सर्व 90 डिग्रीचे आहे, म्हणून आपण इथे 6 पेअर ह्या राईट केलेल्या आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे, इफ मेजर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. बघा इथे अँगल ए हा 70 डिग्री दिलेला आहे, बट ए अँगलचा जो कॉम्प्लिमेंट अँगल येणार आहे ना, ए अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो येणार आहे त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. अंडरस्टँड, ए अँगलचा कॉम्प्लिमेंट अँगल आधी फाइंड करायचा आहे. कॉम्प्लिमेंट अँगल जो येणार आहे त्या अँगलचा सप्लिमेंट अँगल फाइंड करायचा आहे. खूप इझी आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जी गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे, मेजर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. लेट द measure of complementary angle of 70 bx. बघा आता x डिग्री आपण का राईट केलेला आहे इथं, कारण आपल्याला 70 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आधी फाइंड करायचा आहे. ओके, म्हणून आपण जो कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे त्याला x कन्सिडर केलेला आहे. देन 70 प्लस एक्स डिग्री, 70 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री का घेतलेला आहे माहितीच असेल तुम्हाला, कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन जी आहे ती 90 डिग्री येत असते, म्हणून आपण इथे 90 डिग्री घेतला. एक्स डिग्री इज इक्वल टू 90 मायनस 70 डिग्री. इथे हा 70 आहे ना, अपोजिट साईडला शिफ्ट केला तर इथे मायनस 70 येणार. सो एक्स डिग्री इज इक्वल टू 90 मायनस 70 20 डिग्री, म्हणजे एक्स मिळालेला आहे 20 डिग्री. बट हा जो एक्स आपल्याला मिळालेला आहे हा ए अँगलचा कॉम्प्लिमेंट अँगल आहे. अंडरस्टँड. सो इथे राईट करायचं आहे आपल्याला द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 70 डिग्री इज 20 डिग्री. आता हा फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळालेला आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं बघा, इथे सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट अँगल म्हणजे कॉम्प्लिमेंट अँगल जो येणार आहे, जो की इथे आलेला आहे 20, या 20चा सप्लिमेंट अँगल फाइंड करायचा आहे. हा आपण फाइंड करू आता. सो इथे राईट करायचं आहे, नाउ वी हॅव टू फाइंड the supplementary angle of 20 डिग्री. 20 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल इथे राईट करायचा आहे.
सो काय कन्सिडर करणार आहे, सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे ना, तर आपण इथे वाय कन्सिडर करणार आहे, कारण आपण इथे वरती एक्स कन्सिडर केला होता कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करण्यासाठी. आता सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे तर वाय कन्सिडर करू. सो लेट द मेजर of supplementary angle of 20 by degree, then 20 degree plus y degree is equal to 180 degree. आता इथे 180 डिग्री यासाठी घेतलेला आहे बिकॉज सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन 180 डिग्री येत असते, म्हणून इथे y डिग्री ॲज इट इज, 180 ॲज इट इज. हा 20 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर मायनस येणार आहे आणि y डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 20, 160 डिग्री. ओके, सो y आपल्याला मिळालेला आहे 160 डिग्री. म्हणजेच आपल्याला मेजर अँगल एचा जो कॉम्प्लिमेंट अँगल 20 मिळाला होता, या 20चा जो सप्लिमेंट अँगल हा 100 डिग्री मिळाला. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल अँड मेजर अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20 डिग्री, देन व्हॉट विल बी द मेजर अँगल ए. बघा, अँगल ए अँगल बी हे सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर आहे, त्यामधील मेजर अँगल बी हा किती आहे, एक्स प्लस 20 हा गिव्हन आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे की मेजर अँगल ए किती असणार आहे. सो यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की सप्लिमेंटरी अँगलची पेअरची ॲडिशन ही किती असते, 180 डिग्री असते. तर इथे आपण राईट करू अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपण का राईट केलं, कारण याचं कारण राईट करायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर of supplementary angle is 180 degree. ओके, सो therefore आता बघा इथे व्हॅल्यूज पुट करू आपण. जे पण आपल्याला दिलेलं आहे ते इथे मेजर अँगल ए दिलेला नाही, ए ॲज इट इज राईट करायचा, प्लस मेजर अँगल बी दिलेला आहे एक्स प्लस 20 डिग्री, हा मेजर अँगल बी दिलेला आहे. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, बघा इथे मेजर अँगल ए ॲज इट इज राहणार, इज इक्वल टू 180 डिग्री. हा अपोजिट साईडला शिफ्ट केला तर मायनस एक्स मायनस 20 डिग्री. मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 20, 160 येणार आणि मायनस एक्स ॲज इट इज. म्हणजे इथे आपल्याला मिळालेला आहे अँगल ए 160 डिग्री मायनस एक्स. देअरफोर द मेजर ऑफ अँगल ए इज 160 डिग्री मायनस एक्स. हे आपला आन्सर इथे मिळालेला आहे. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे. जर तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.